आता मी आलेलो आहे विधान भवन याच्या परिसरामध्ये. विधान भवनच्या समोर एक चौक आहे. त्या चौकाचं नाव आहे स्क्वेअर आहे, फक्त बुलंदशहा चौक. ठीक आहे. यांची आज फक्त बुलंदशहा यांची आज जयंती. त्यानिमित्त जमलेले सगळं आदिवासी बांधव. आणि विशेष म्हणजे नागपुराची जी स्थापना झाली, नागपूर ज्यांनी स्थापन केलं ते असे भक्त बुलंदशहा, त्यांची आज जयंती. त्यानिमित्त जमलेले सगळे बांधव, आदिवासी बांधव. राजे अमर रहे, अमर रहे, अमर रहे. जय सेवा, जय सेवा, जय सेवा, जय सेवा, जय सेवा, जय सेवा. या ठिकाणी जमलेले काय मान्यवर आहे त्यांची आपण मुलाखत घेऊ. इथे काय मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करू. साहेब, आपलं नाव? मी दिनेश अंबादास श्रीराम, सिनेट मेंबर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ. यांच्याशी कसं काय जुडलेलं आहे, म्हणजे काय तुम्ही तुमचा तो परिचय सांगा, पूर्ण परिचय सांगा. हां, मी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद विदर्भ विभाग जनरल सेक्रेटरी असून नागपूर नगरीची स्थापना गोंडराजे भक्त बुलंदशहा यांनी सुमारे 1702मध्ये देवगडवरून त्यांनी ही आपली राजधानी नागपूरला तत्कालीन मुघल साम्राज्याच्या वेळेस इथे आणली आणि नागपुरातील 12 गाव एकत्रित करून त्यांनी या नागपूर नगरीची स्थापना केली. जो आपण विद्यमान शुक्रवारी तलाव बघतो तो सुद्धा गोंडकालीनच तो तलाव आहे, ज्याला आज आपण गांधी गेट म्हणून महालला ओळखला जाते. तो गांधी गेटसुद्धा गोंडराजे भक्त बुलंदशहा यांच्या काळात बांधला गेलेला आहे आणि आजही त्यांचा किल्ला या नागपूर नगरीमध्ये अस्तित्वात आहे. फुटाळा तलाव, अंबाझरी तलाव ही त्याची साक्ष आहे. तर या राजांनी जवळपास त्या काळात जेव्हा या देशावर मुघलांचं जे आक्रमण होतं ते आक्रमण थोपून धरणारा एकमेव पराक्रमी राजा म्हणजे गोंडराजे भक्त बुलंदशहा उईके. आणि त्यांनी या नगरीची स्थापना केल्यानंतर त्यांचा इतिहास हा काळाच्या आड राहिला आणि नंतर सन 2002मध्ये तत्कालीन महापौर माननीय मायाताई युवनाते यांच्या कारकिर्दीमध्ये नागपूरमध्ये शताब्दी महोत्सव सुरू झाला आणि त्या शताब्दी महोत्सवाच्या अंतर्गत गोंडराजे भक्त बुलंदशहा यांच्या पुतळ्याची या सिव्हिल लाईन विधान भवनास्थित स्थापना झाली आणि 30 जुलै हा त्यांचा जयंतीचा दिवस. आणि तेव्हापासून सर्व समाज बांधवाच्या वतीने आम्ही या राजाचं कर्तृत्व जगापुढे येण्यासाठी दरवर्षी 30 जुलैला इथे त्यांचा जयंती महोत्सव साजरा करतो. आजच्या या जयंती महोत्सवाला राष्ट्रीय जनजाती आयोगाचे सदस्य, केंद्रीय सदस्य के हुसेन हे सुद्धा जे इथे येऊन गेले. या विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरेजी, प्रकल्प अधिकारी इसोकर साहेब, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सन्माननीय मुक्ताताई कोकोडे आणि विविध मान्यवर. आता इथे आपल्यामध्ये अंबुलकरजी महामंत्री भाजपाचे ते सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि या गोंडराजाचे वंशज माननीय वीरेंद्र शहाजी हे सुद्धा आजच्या या प्रमुख कार्यक्रमामध्ये इथे उपस्थित आहे. आणि त्यांचा इतिहास जगापुढे यावा म्हणून आम्ही 2018ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात MA पार्ट 1ला गोंडकालीन इतिहासमध्ये त्यांचा अभ्यासक्रमाचा समावेश मी व्यवस्थापन परिषद सदस्य असताना आपण करून घेतला. आणि नुकत्याच काल आमच्या जनजाती आयोगाच्या सदस्यांची चर्चा झाली, त्याच्यामध्ये आम्ही आदिवासी महापुरुष आणि जे राजे होऊन गेले त्यांचा अभ्यासक्रम शालेय पुस्तकांमध्ये असायला पाहिजे अशी मागणी काल त्यांना केली. चला, तर हा जो इतिहास आहे हा लोकांसमोर यायला पाहिजे, हा यांचा उद्देश आहे ना. ही जयंती साजरी व्हायलाच पाहिजे. नागपूरमध्ये आपल्या सगळ्याचं महापुरुषाचं सगळं माहिती आहे, पण जे मूळ आहे नागपूर ज्यांनी स्थापन केलं ते लोकांना माहीत नाही. तर हे आज हा कव्हरेज करायचा हाच माझा एक उद्देश, की लोकांसमोर याचा इतिहास यायला पाहिजे आहे ना. तर चला, धन्यवाद. हां, तर मी आज
राजेश कोण काय सर आपलं नाव? माझा वीरेन शाह. वारस आहे वारस त्यांचे वीरेन शाह. हो हो ठीक आहे ना. आणि ते सगळी प्रॉपर्टी हा. आजही तशी जे आहे त्याचे जे काही जुने जे साहित्य आहे हां हां हे तिथे त्याच्या या राजवाड्यात आताही जमा आहे. जो आपण महालच्या जो भागात जो किल्ला आहे बरोबर. त्या महाल किल्ल्यामध्ये त्याची तलवार त्या भागाची ते सोनेरी ते जुने कवच जे वगैरे. शस्त्र किंवा जुने जे धनुर आहे, आताही तयार त्यांनी आहे. जतन करून ठेवलेले आहे. आताही तयार आहे. छान छान. हे आणि खूप चांगलं काम. आणि त्यांचे हे वंशज खूप आहे. चांगलं काम. आणि हे यांचे खरे वारस हो. आणि नागपूरचे वारस खरं नागपूर यांचं आहे असं म्हणता येईल. हा, बरोबर, नागपूर यांचं आहे बरोबर. है ना. चला हे फार अभिमानाची गोष्ट आहे हो. आपल्या सगळ्यांसाठी. हा? तर एकदा नाव बोला. माझं नाव राजे वीरेन शाह. हा ओरिजिनल नाव शहा. आम्ही राजे वीरेंद्र शहा असा त्यांना उच्चार केला जातो. आम्ही वीरेंद्रजी कधी- नाही हा सन्मान द्यायलाच पाहिजे. हा, हा राजे सन्मान यांना वीरेंद्र मिळालाच शहा पाहिजे. हे त्याची उपाधी आहे. छान. आणि तसंच आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी आहे आता हां प्रदेशामध्ये. हां आणि ही जी जयंती आहे आम्ही हर वर्षी भारतीय जनता पार्टी परिवारातले सर्व जे मित्र आदिवासी समाज वगैरे हे सगळे म्हणून इथे आपण हर वेळेस हा साजरा करतो. छान. चला धन्यवाद.